अण्णा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे. थँक्यू. सकाळी झोपताना केलंय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा. बघा मी दाजीला केक आणायला लावला. तो नाही लावला. तो आज आणायला लावला. रिटर्न नेऊन देईन मी परत. तो लावला म्हणलं. मी लगेच रिटर्न नेऊन देईन. म्हणा बदली करून आता नाही घ्यायचा. घेईन आता बदली करून आणा परत दुसरा. घेईन जवळ आहे. गावातून तरी आणायचा. गावात नाही चांगला मिळत. मी आणायचं तायडी बनवायची. बाई अण्णांना असं केक नाही आवडत. का कसं आवडत दुसरे चॉकलेट क्रीम. बदली करायची. काय नाही आवडत. अण्णाला क्रीम नाही. मला पण नाही आवडले ब्लॅक. तुम्हाला कसं आणला होता तसं आणायचं ना. अरे वरून ब्लॅक चॉकलेट असते तेच नाही आवडत परत त्यांना. काढायची साईडने परत काढायची आणायला खायला तरी. साईडच्या क्रीम मी खातो चॉकलेट मी खातो. बरोबर 3 पापड्या आहेत ते अण्णाला. तर आज होता अण्णांचा बर्थडे 1 जूनला. 1 जूनला तसा अख्ख्या महाराष्ट्राचा बर्थडे असतो. पण अण्णा जाणार होते आज. तर म्हटलं थांबा आजच्या दिवस आपण केक बिक आणूया. तर अण्णांचा तसे बर्थडे कधी झाला नाही. त्यांच्या काही नव्हतं म्हणा काय बर्थडे. पण म्हटलं थांबा आपण केक तरी आणूया. कमीत कमी त्यानिमित्ताने खायला तरी मिळणार असं म्हणून अण्णांना आज आम्ही ठेवून घेतले. त्यानंतर मग आमच्या झाडाचे 2 नारळ होते ते काढले होते. ते आम्ही तेच खात बसलो होतो. अण्णांना म्हणलं तुम्ही ना वड्या लय भारी करता चला जरा वड्या खाऊ घाला आम्हाला. मग आता त्यांच्या हातच्या आम्ही वड्या खातो इथं म्हणजे आळूच्या वड्या. मला कंटाळा येतो ते पानं बिनं असं लावायचं म्हणून अण्णांना बनवायला लावलं. तर बाकी काय नाही. अण्णा काय करताय? आता शिवाय दिले ना. आता देवाचं नाव घ्यायचं ना. पीठ मळी तो वड्या करायला. ज्याचा बड्डे त्यालाच पीठ बघा कालवायला लावलं का. मग काय आता ज्याचा बड्डे त्याचीच पार्टी करायचा. आचारी हो अक्षता काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावर. पार्टी द्या आम्हाला ना. कायची पार्टी पाहिजे तुम्हाला. पार्टी केली ना. काल परवा खाल्ला आपण काल खाल्लं. काल परवा दिवशी खाल्लं आणि उरलेलं काल सकाळी खाल्लं. काल परत संध्याकाळी खाल्ली इडली. आज खाल्ले आप्पे. मग आज डबा ट्राय आणणार. तेवढा केक बनवा माहिती झालं का पाय होईल संध्याकाळी. लाडक्या नातानी. कोण लाडक्या नातू नाव सांग बरं त्या लाडक्या नाताचं. तो कॅमेरा धरून रेकॉर्डिंग करतोय तो लाडक्या नातू. त्या लाडक्या नाताने आणलाय केक. सगळी का नितीने. सगळ्यात जास्त लाडाची कोण आणायची. अक्षदा. हा तुला कोण विचारत. नाही मी आता भांडवल्यावर जाते. मग तुम्ही मी नाही करी. आज आहे बर्थडेच्या स्पेशल अण्णाच्या हातच्या अळूच्या वड्या. मूर भरू काय तर नको भरू. पाणी येत झालं पाणी बरेच येत ना. पहिली सुरुवात चुकीची झाली आहे. आमच्या आचार्याने पाणी जास्त ओतलेलं आहे. मसाला घ्या आपल्याला. आता पीठ जास्त होईल. काय व्हायचं सर्व बांगड्या भाजी करू दे. मग काय नाही तर ते काहीतरी करतात ना अजून. आपण मसाला तिकडेच आहे. सोडा
पिठाच्या बेसन पिठाच्या वड्या पोळ्या बेसन पिठाच्या पोळ्या हा ना. इथं चाललेली आहे सांबारची तयारी. इथे चालले आहे अळूच्या वड्या, सांबर, बटाट्याची आणि कारल्याची भाजी, सांबर, इडली, चटणी आणि सांबरचा मसाला त्याच्यातून ते धागावाले पुढे आहेत ना त्यामध्ये डोसे, इडली, सांबर, चटणी. डोसा नाही ना, डोसा गलासात पाणी होतं डोसा ना, डोसा झाला डोसा. Here we are seeing the cook is cooking something. I don't know what is it. It's look like वांग्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? Brinjal. It's look like brinjal. Then I added some extra masala, pudiaga masala. Then here is our home's buffalo. She's doing nothing all day, just sleeping, eating, sleeping. तर ना मी बेसन पीठमध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं, ओवा आणि थोडासा सोडा, हळद, मीठ एवढं टाकून मस्तपैकी त्याचं बॅटर बनवलं होतं. आणि मग पाण्यात धुवून आणणं असं त्याला लावून घेत होती. खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही असं पीठ होतं, कारण काही लोकांना खूपच बेसन पीठच लावतात फक्त. तर तसं पण नव्हतं, पानं पण लागली पाहिजे त्यात, नुसतं काय बेसन पीठ. तर असं त्याचं ते बॅटर होतं. आणि मग अशाने त्या सान्ना एक लावून घेतो. त्याने जरा जाड वड्या करतात त्या, म्हणजे कसं असं राऊंड खूप जास्त मोठा होतो. बर्थडेची पार्टी झाली पाहिजे ना, मग आल्यापासून पार्टी चालली आहे ना, आल्यापासून चालूची पार्टी. काही ना काय चालू नेमकं तेव्हापासून व्हिडिओ नाही बनला, लय भारी बनला असता. नाही कोणाच्या डोक्यात आलं जिथे प्लेचरच होतं. आता जे बनते व्हिडिओ त्याच्या डोक्यात हे पण नाही, जसं चॅनल आहे रोज उठलं सुटलं लाईव्हला जाते ते व्हिडिओ बनवलं, हे कोणाच डोक्यात येते? नुसतं ते 24 तास त्या लाईव्हवर पडून ये व्हिडिओ बनते का व्हिडिओ टाकीते का काय आहे का तुझे टाकलाय ना बाबा व्हिडिओ आता काय बर्थडेचा? माझ्या बर्थडे तो कवाच टाकला होता आता परत घरचं टाकलं. घरचं काय घरी बर्थडेचा इथं गेलेला. मी केक आणला होता, आकडीने केक आणला होता, 2 केक आणले होते. या बर्थडेला एक चुकून येतो कधीतरी. तर इथं बघा अशा वड्या तयार करून झालेल्या आहेत आणि मग त्यांचा असा रोल करायचा. ठेव ना मग 2-2 3 ठेव. पाण्यात नाही चाळण नाही गायबाने हाय पण एवढी नाही काय बोलायच्या नादात माणूस होते. आता मग माझ्याकडून काय 2 पाणी सांगत झाले अजून एक बसंत. And now we are covering the shop. आळूची वडी एका हॉटेलमध्ये नवीनच सोडायच्या खाली पुरायला ते भारी बनवले त्याने मोठाले किलोची ते मी आळू काजी पण पातळ कापायला जाड नाही, थोडं पातळ कापायला. हा पातळच कापायचं ना मग कापताना. भाकरवडी कशी असते बारीक, भाकरवडी तर डाळाच्या पण जरा पातळ करायला म्हणजे चांगले लागायचं. करपूर भाजत हा भाजायचं चांगली. काढता आलू का वडी काढताय. वडी शिजली आमची, पाण्यात टाकली होती आम्ही, पाण्यात नव्हती टाकली, गरम पाण्यात उकळून चाळणी ठेवली. चांगल्या उकडून घेतल्या आणि मग थंड करून त्यांना असं कापून घ्यायचं आणि मग त्या तेलात सोडून तळून घ्यायचं. तरी तर बघा मी आणि माझे बाबा आम्ही दोघं मिळून तळतोय. डीप फ्राय पण करू शकतो आणि असं शॅलो फ्राय पण करू शकतो. वरच्यावरले जास्त तेलाचं आवडत नाही, मला नाही आवडत आणि आमच्या घरात कोणालाच नाही आवडत. तर त्यामुळे मी पण नाही असं तेलात टाकत बसत, वरच्यावरच असं ठेवायचं तव्यात आणि मग वरून थोडंसं तेल टाकून त्यावरती फक्त गरम करायचं. अशाच मस्त लागतात किंवा डीप फ्राय पण छान लागतात, पण असंच मला आवडतात. आणि मग जेवण बिवण बनून झालं होतं तर म्हटलं खायच्या आधी आपण केक कट करूया आणि मग जेवूया नाही का. तर म्हणून मग अण्णांना म्हटलं चला. मग अण्णा आले कपडे वगैरे घालून. मग आम्ही मेणबत्त्या, बाळाने खूप मेणबत्त्या आणल्या होत्या ना माझ्या भावाने, तर त्या मेणबत्त्या आम्ही इथे 2 जण लावत होतो आणि जण आमचं शूट करत होती. अण्णांचा मला वाटतं 67वा बर्थडे असेल हा आणि 68 त्यांचा चालू झालं असं काहीतरी आहे.
तर आम्ही दोघे इथं मेणबत्त्या लावतो. त्या मेणबत्त्या पण खूप छोट्या छोट्या होत्या आणि जळत पण नव्हत्या अगरबत्तीने. ते मी काय म्हणते त्याला, ते काड्या पेटीने. अशा पद्धतीने आम्ही जळवलेल्या आहेत. आणि आमच्या घरातला पसारा मागं खूप दिसतोय बाबा, खूपच असतं. काय किती उचलून ठेवलं, किती काय केलं तरी ते तसंच पडतं, बॉक्स आणि धान्य आणि तेन. मग आता इथं मी लाईव्हवरच्या लोकांना पण दाखवत होते की बघा. त्यानंतर मध्येच लाईट गेली होती. मग असं बाळाने काहीतरी काढलं होतं स्नॅप का काय काय माहिती इन्स्टाला टाकायला. तर मी इथं ओवाळत होते. त्यानंतर मग लाईट आली होती. तर मग आता इथं जनाबाई पण ओवाळती आहे, म्हणजे जना शीतल देवयानी नाव तिचं. हा फुका. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. तू नाही बाबा, फोटो काढ ना एखाद दोन चांगले. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अण्णा. हॅपी बर्थडे टू. बस ना म्हशी. जा केक बरं आण. चार अण्णांना केक. तू एकटीने चारला, मी आम्ही दोघांनी चारला. नंतर का अण्णा नावाचं चार अण्णाला. व्हिडिओ मध्ये येशील होली तू. मामा तीन किती त्या दिवशी बघितलं ना ब्लॉग. तर अशा पद्धतीने अण्णांचा आयुष्यातला पहिला बड्डे साजरा झाला असं आपण म्हणूया. इथून पुढं शक्यतो जमलं तर आम्ही नक्की करीत जाऊ अण्णांचा बड्डे असं काय नाही, पण तेच त्या दिवशी जरा स्पेशल फील करायचं, छान काहीतरी जेवण बनवायचं आणि खायला घालायचं. असंच मला आवडतं बड्डे म्हणजे माझ्यासाठी नाही तर लोकांसाठी पण, कुणाच्या पण साठी पण. त्या दिवशी एखाद्या समोरच्या माणसाला एक स्पेशल फील करायचं की बाबा तुझा आज बर्थडे छान आहे, काहीतरी मस्त जेवण बनवायचं आणि सगळ्यांनी मिळून खायचं. असंच काहीतरी असायला हवं. तर 1 जूनला अण्णांचं असतं ना, तर 10 जूनला माझ्या आईचं पण असतं. तर तिचं पण नाही आहे. तर काय खाल्ला ना म्हणते केक तुमच्या सगळ्यांचा बड्डेचा, तर काय केक तरी खायचं आहे. मग बाळाला ना मी म्हणत होते की तू अण्णांना चार. तर त्यांनी स्वतःनीच चारलं, म्हणजे त्यांनी स्वतःनीच तो खाल्ला माझ्या हातातला. मी त्याला देत होते की तू हे अण्णांना चार, तर त्यांनी स्वतःनीच घेऊन खाल्ला. आणि मग आता इथं अण्णांना तो चारतोय आणि फोटो काढा म्हणतोय मला. तर तोंडासमोर धरून ठेवला होता अण्णांच्या. हा काही चारीना म्हणून अण्णा स्वतःच खायला लागले. तर असला काहीसा तरी आमचा बड्डे होता. छान वाटलं खूप मला पण आणि अण्णांना पण. नंतर इथं चाललं होतं बाबा फोटो सेशन. केक आणलाय, म्हणलं चांगले फोटो झाले नको का. फोटो काढता येत नाही याला. ते बंद आहे व्हॉइस कॅमेरा ते. हां लाईव्ह वर मी एक खुलासा करतो, त्या मुलीला फोटो काढता येत नाही अजिबात नाही. काढलाय चांगला, किती भारी आलाय बघा. तू हसतोय. आमचं सगळ्यांचं झाल्यावर मग आईला बोलवलं आणि मग आईने पण ओवाळलं अण्णांना. ती ओवाळते कधी जेव्हा रक्षाबंधन असतं, दिवाळी असते तेव्हा. बड्डेला तर कधी तिने अजूनपर्यंत ओवाळलं नसेल जसं मला 100% खात्री आहे. आणि आत्ता माझ्या लक्षात येते की मी अण्णांसोबत एक पण फोटोच काढला नाही. फक्त व्हिडिओमध्ये जे आहे हे करताना, ओवाळताना, केक भरवताना माझा एक पण फोटो नाही आहे. बाळाने मस्त काढले त्याचे फोटो. आता माझ्याकडे राहिला नाही दाखवायला, ना तर तुम्हाला दाखवले असते. तर मग असं आईने पण चारला आणि आईसोबतचे पण फोटो काढले ते. तर दाखवायचं काय नाही, असेच फोटो काढले ते काय असायचे. तर चांगले दिसत त्याने जरा कमी. आणि इथं बघा सगळे केकवर तुटून पडले ते. अण्णांना तर काही हा केक आवडला नाही कारण चॉकलेट होता ना त्यामुळे. नेक्स्ट डे. तर रात्री केकच्या नादात जेवताना व्लॉग बनवायचं लक्षातच नाही राहिलं. मस्तपैकी खाऊन घेतलं आणि आताशी लक्षात येते की आपण व्लॉग, म्हणजे दुसऱ्या दिवशी लक्षात आलं की आपण व्लॉग नाही बनवला. तर आता हे सकाळचे अण्णांनी चहा केला. जणांना सांगितलं होतं चहा करायला, पण तिने काही केलं नाही. अण्णा म्हणले चल मीच करतो. मग त्यांनी मस्तपैकी आम्हा सगळ्यांना चहा केला आणि आता आज अण्णा जातील त्यांच्या घरी. तर असा होता आजचा आपला व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि रामकृष्ण हरी. बस मला बस. अण्णांच्या हातचा चहा. आपण कुठल्या कॉलेजला? कॉलेज नाही, तुला साधारण नाही एक टिपका ते उतरल्यासारखं वाटतं गवतीच्या आणते. ते उकळायला आता पाया जास्त टाइम पाया चहा नाही जाणार. चहा करते. चहाला हे असतं पण आल्याची याची चव नसते अजिबात तिच्या चहाला. माझ्या तोंडाकडे बघून तुम्हाला कळलं असेल की मी खरोखर झोपेतून उठलेली आहे. तर बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.